सृजना दाखवणारा बोलवणारा सोड, जठरामध्ये अग्नी म्हणून वास करतो तो मी विश्वेश्वर आहे. म्हणून तर जुन्या बायका चुलीत पहिलं कणिक टाकायच्या किंवा असं ज्वारीचं पीठ टाकायच्या आणि मग स्वयंपाक करायच्या. का तर अग्नी जठरामधली अग्नी अन्न पचवते. हे केलेलं अन्न पचावं म्हणून अग्नीला पहिला नैवेद्य आणि मग पुन्हा स्वयंपाक. जुन्या बायका बघा चुलीत कणिक टाकायच्या नाही तर ज्वारीचं पीठ टाकायच्या ते तिंबलेलं आणि मग स्वयंपाक करायच्या. येड्या नव्हत्या त्या, डोकं त्यांना. कौतुक आहे माय तुम्हाला, लय डोकं आहे, तुम्ही वापरीत नाही. फक्त तुमच्या इतकं डोकंच कुणाला नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातले मोठा उद्योजक सांगतो जे मला जमणार नाही की रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते ते व्यवस्थापन, तिच्यामुळे सामर्थ्याने तिचा संसार चालतो. काय कौतुक करावं महाराज, काय कौतुक आहे माझ्या आईचं. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढेच एक आंघोळ होईल. मोठं मॅनेजमेंट. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं फेकीत नाही, गोधडी शिवती. तिच्या नातीला रोज 4 लुगडी येतात, ती आमचं लुगडं फाटल्याशिवाय काढीत. काय डोकं आहे. माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं मुंबईला. 7 स्टार म्हणलं म्हाताऱ्याला कधी भेटायचं. 7 स्टार दललीतला नेलं मी त्यांना. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आले. काय लाज काढतो म्हणलं. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. तिला रुपयाची जाण आहे, तिला गरिबीची जाण आहे. तिला माहित आहे आता बंगला झालाय पण या बंगल्याच्या मागे लय लोकांचं पुण्य आहे. आता सुख दिसतंय पण ह्याच्या मागे लय लोकांचं कष्ट आहे. हे तिला कळतंय म्हणून जगाचा मालक सुख देतोय. हे आम्हाला कळलं नाही की तुका म्हणे माय बापे या बघी रूपे. जिथं माऊली म्हणतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ, तिथं आम्ही म्हणतो माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. कळतंय का? सोपं सांगते. जर माझी माय पांडुरंग आहे, जरा काही म्हणतात ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे, जिथं माझी आई पांडुरंग आहे तिथं माझी आई पांडुरंग आहे. आता कळलं? आता ह्याच्यापेक्षा सोपं मला नाही जमत. जर माझी आई पांडुरंग आहे तर माझी आई पांडुरंग आहे ना. जर माझा बाप जगन्नाथ तर माझा बाप जगन्नाथ आहे ना. साधा प्रश्न आहे माझा दादा. खरं सांगा सारंगपूरकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला जगाची माय कळणार आहे? ज्याला माणूस कळला नाही त्याला परमार्थ कळणार आहे? आणि कळून तरी काय फायदा ज्याला माणूस कळला नाही. आले का शास्त्रीकडे? या. अनगड शहा म्हणले असा कोण आहे त्यांनी मी लावलेला दागा थांबवला. तुकोबारांच्या भेटीला अनगड शहा आले आणि तुकोबारांची रचना बघून अनगड शहा तुकोबारांवर एक दोहा लिहितात. आपण विषयाकडे येतोय. तुकोबाराय म्हणतात तुम्ही अनगड शहा. अनगड शहा म्हणतात तुम्ही मी तुमचं वर्णन करतो. तुका तुकासे तुकाराम, तुका तुकासे तुकाराम. या तुकारामांमुळे तो राम आहे. काय बोलताय शाह, काय बोलताय काय? पुरुषोत्तम राम आणि तुकाराम यांच्यात काडी मात्र फरक. तुका तुकासे तुकाराम दो अंग एक नाम आपुल्या संसाठी करोनी. कळतंय? दो अंग एक नाम. हे अंग 2 आहेत पण व्यक्ती मात्र आत्मा मात्र एकच आहे. कोणाची तुलना कोणाशी करताय? जरा युक्तिवाद तरी सांगा. युक्तिवादाशिवाय सिद्धांत सिद्ध कसा होणार? मग युक्तिवाद ऐका. एकका सेतू भंग हुआ, एकका सेतू अभंग हुआ. रामाचा सेतू भंग तरी झाला. 4,500 पायऱ्यांचा गाठा नावाचा सेतू आजही टिकाऊ आहे आणि चंद्र सूर्य तोपर्यंत टिकाऊच असणार. आणि त्याच सेतूवर तुमच्या आमच्यासारखी येडी तरुण जाणार. काय ताकद आहे बघा ना, विचार करा ना. आणि ही ताकद आमच्या लेकरांना कळू नये काय दुर्भाग्य. विचार करा ना. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. एमपीसी करताय, यूपीसी करताय, लॉ करताय, पॉलिटेक्निकल करताय, बीएचएमएस करताय, भरतीची तयारी करताय, व्यापार करताय, संसार करताय, राजकारण करताय, धर्मकारण करताय, अजून काही करताय. ज्ञानेश्वरी वाचा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे आवेशे प्रगटले ते जे लखलखीत दिसे तर याविजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं. वारकरी
तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, तुम्ही याल तर खरं. कुठे याल? जाई नगे माये, तिथं गेल्यावर कळेल. अरे विश्वात फार मोठी चकमक असेल. आमच्या महाराष्ट्रात चमचमीत महाड्या जरा कमी असतील, लकलकीत मॉल जरा कमी असतील, अरे फार चांगले रस्ते नसतील, आमचं राणीमान जरा गावंढाळ असेल, आमचा बाप धोतर घालत असेल, आमची माय नऊवारी घालत असेल, आमच्या कपाळाला कुंकू असेल, अरे आमचे कपडे एवढे टाईट नसतील, पण जी संस्कृती, जी परंपरा, जे ज्ञान आणि जे सामर्थ्य आमच्या महाराष्ट्राच्या मातीला लागलं तर जगाच्या कुठल्याच पातळीवर भेटणार नाही. म्हणायचं दाखवा आषाढी सारखी वारी करून, दाखवा कार्तिकी सारखी वारी करून, ज्याला कुठलाच मालक नाही पण जगाचा मालक वारी करून घेतो. हाय का वारीला कुठला मालक? दिंडी चालक म्हणजे मालक नसतो. कळतंय का? ते आजकाल एक पद्धत काढली, दिंडीचे मालक. अरे दिंडीचा कसा मालक असेल? तो एकच आहे, तो पंढरीत उभा आहे. दिंडीला मालक ह्या सगळ्या दिंडीचा एकच मालक आहे. देणारा सेवक आहे, घेणारा, कळतंय का? मालक कोण आहे? ज्याने सगळ्याला सामावून घेतलंय, कुठलाच भेदभाव न ठेवता. हे लक्षात घ्या. हे जग कुठेच नाही रे मिळणार तुम्हाला, कुठेच नाही मिळणार दादा. ही संस्कृती कुठेच नाही मिळणार. म्हणून जरा मुळाशी संलग्न राहा. मामी विचारलं ज्ञानोबारांना, संसार सुखाचा कराल? अगदी कराल. तुमचं तेवढं सामर्थ्य, वारीला ध्वज. कारण ते संत आहेत, ते एकट्याचा विचार करणार नाहीत. ते फक्त म्हणतील का, फक्त ज्यांनी माझं कीर्तन ठेवलंय त्यांचाच बंगला सुखानं राहू असं म्हणतील का? ते महान आत्मा, यस्य सहा इति महात्मा, इति लावायची गरज नाही. ज्यांचं हृदयच मोठं, वैष्णव जन तो ते नाही काही पीड पराई, ते सगळ्या सुखात सुखावतात आणि सगळ्यांच्या दुःखात दुखावतात, त्यांना संत म्हणायचं. मग माऊली वैष्णव आहेत, त्यांचं मनही अगदी जेखाळांची व्यंकटी, अगदी तसं आहे. विश्वातलं सगळ्यात गोड मागितलेलं दान म्हणजे प्रसाद, सामर्थ्यवान दान म्हणजे प्रसाद. मग आम्ही म्हटलं ज्ञानोबारांना, सगळ्या विश्वाचं दुःख सामावण्याची ताकद जर तुमच्यात आहे, संसार सुखाचा करायची ताकद आहे. ज्ञानोबाराय म्हणले, माझ्यात आहे हे तुम्हाला कळत नाहीये. जिथं अर्जुन उभा दिसतोय, पण अर्जुनाच्या पाठीशी भगवंत आहे म्हणून ते युद्ध जिंकलं गेलंय. तसं बोलवणारा मी आहे, बोलणारा मी आहे, पण बोलवणारा कुणीतरी आहे. मी करतोय याचा अर्थ मी कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. मी करतोय म्हणजे जगाचा मालक करतोय, आणि जगाच्या मालकाला अशक्य असं काही नाही. मग काय अशक्य नाही? काहीच अशक्य नाही. मग संसार सुखाचा तोही शक्य आहे, कारण करणारा जगाचा मालक. म्हणून विनंती, ज्ञानोबा सांगतात, देवा माझी तुमच्या चरणावर विनंती आहे, जने पंढरीची वाट धरावी, तुमचं नाम मुखात घ्यावं. तो नव्हे, भाविक भक्त सुद्धा जे तुम्हाला मानतात, फक्त माळकरीच आला का याच्यात नाही, भाविक सुद्धा, भक्त सुद्धा, प्रत्येकाचा अवघाची, एकट्या दुकट्याचा का नाही, काय संसार त्रैलोक्याचा, अर्थात कोणाच्या सामर्थ्याने? अभंगाचं प्रथम चरण. कशामुळे आहे? जाई नगे माये, ती पंढरीची वाट आहे. आम्ही तिथं जावं, पण पंढरीलाच का जावं? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. हे मूळच घर आहे,
हे आमचं माहेर आहे. आम्हाला जेव्हा एक वेळ करी या दुःखा वेगळे तुकोबरांचं वर्णन आहे तेव्हा आम्हाला एकच दृश्य दिसतं, ते म्हणजे पंढरपूर. आम्ही जिथं जावं तिथं गेल्यावर काय हवं? सर्व सुकृताचे आम्हाला जे केलं त्याचं फळ आमच्या पदरात पडेल. मग आमचंच का नाही, सगळं जिथून चालत आलं जिथपर्यंत चालणार आहे ते प्रत्येक फळ आमच्या पदरात मिळेल. फक्त वाट पंढरीची असावी, सामर्थ्य आम्ही तिथपर्यंत पोहोचावं. आणि सामर्थ्याने तिथपर्यंत पोहोचलो की मग काय, देवाने फळ स्वरूपी आम्हाला काय द्यावं. हरिपाठ जरा नीट म्हणत जा, नीट. सर्व सुकृताचे फळ मिळाहीन, क्षमा मी देईन पांडुरंगा. क्षमा, क्षम, क्षेम, क्षम आणि क्षेम याचा अर्थ आहे आलिंगन. काय आलिंगन? मी देवाला किती जवळचा मानतो, मी मस्तक ठेवत नाही, मी आत्मस्वरूप होतो. आलिंगन देणं म्हणजे आत्मस्वरूप होणं, कळतंय? आलिंगन मिठी मारणं. आलिंगन देणं म्हणजे मिठी मारणं. मी जगाच्या मालकाला मिठी मारावी इतकं प्रेमळ तो आहे, इतका अधिकार माझा आहे. मी त्याला आलिंगन द्यावं, मी त्याला आपलंसं करावं, मी त्याला आपलंसं करावं, यात काहीच नवल नाही. त्याने मला आपलंसं करावं याच्यासारखं दुसरं नवल नाही. मी त्याला आलिंगन दिलं, मग त्याने मला सोडलं का? आपुल्या संसाठी, 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 सेवेसाठी नाही. आपल्या सेवेसाठी करून ठेला. जगाच्या मालकाला सेवेला ठेव तुझ्या संसाठी. जगाच्या मालकाने मला त्याच केलं, मी त्याला आलिंगन दिलं, तो माझा झाला, मी त्याचा झालो. हे फळ मला पंढरीत मिळालं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय पंढरीचा मार्ग कळतोय अभंग. आणि जिथे मी पंढरीचा मार्ग धरला, मी घराची काळजी करू नये, अवघाची संसार कोण करेल? तो विठेवर बसलेला मालक करेल, तो विश्वाचा बाप करेल, तो करेल. मला काळजी करायची गरज नाही. मी फक्त अगदी उंच पताकांचे भार फक्त एवढं करत तिथं नाचत जावं, पंढरीची वाट धरावी, बस. मला आयुष्यात काही नकोय. कारण ही ताकद, हा संप्रदाय जर एवढा प्रबळतेने इतका सोपा करून तो आम्हाला मोक्षाचा मार्ग सांगतो, इतकं सोपं करून परमार्थ शिकवतो, तर आम्ही म्हणजे आम्हाला असं खायचे ना, अशी खायची काय गरज आहे? पण आम्ही फार अवघडात पडत नाही. द्वैताची झाडणी गुरुविन आणि तळापाईची कीर्तन. द्वैत म्हणजे असत्य, असत्य जगणाऱ्या माणसाला, गुरुविन ज्ञान असणाऱ्या माणसाला कीर्तन भजन कळूनही न कळल्यासारखं आहे. म्हणून आमची विनंती आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो. आमचा धनी शहाणा असावा, आम्हाला शिकवणारा शहाणा असावा. ज्याने शिकवलं त्याने आम्हाला सांगितलं की त्याने तुला आपलंसं करायचं असेल तर तू त्याला आपलंसं कर. शब्द लक्षात घ्या. प्रथम आहे सर्व सुकृताचे फळ मी, पण त्याचं वर्म आहे क्षम मी देईन. मी जगाच्या मालकाला आपलं करावं, त्याचं फळ काय मिळावं की जगाच्या मालकानं मला त्याचं करावं. मग मला जेव्हा त्याचं स्वरूप निर्माण होईल तेव्हा अशक्य असं काही राहणार नाही. पण त्याच्यासाठी मुखात माझं नाम असावं. कसं असावं मी सांगते. दोन्ही हात वर करा. तुम्हाला वाटतं ना देवाने तुम्हाला आपलंसं करावं? आपलंसं करायचं ना प्रेमाने. दोन्ही. लक्ष्मी शारंग सीता कबीर कवी